नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काँग्रेसच्या काळामध्ये मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये जे लोक आरोपी म्हणून अटक केले होते, जी आपली हिंदू लोक, त्यांना अर्ध्यांना काहीतरी कोर्टाने सांगितलंय की तुम्ही निर्दोष आहात या सगळ्या गोष्टीतून. हे कारस्थान किंवा या सगळ्या गोष्टी ज्या मालेगावमध्ये घडल्या त्यावेळेला राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. म्हणजे नरेंद्र मोदी आणि भाजपाचं सरकार यायच्या आधी. आणि मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये काय 7 जण मेले आणि बाकीची 100-150 लोक काय जखमी झाले असतील. या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये हिंदू काही संघटनांची ही सगळी लोक अटक केली काँग्रेसच्या काळामध्ये. आणि त्यावेळेला या देशामध्ये एक असं नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं की हिंदू म्हणजे आतंकवाद आहे. कारण आतंकवादाला कुठला धर्म नसतो आपण म्हणतो, पण आतंकवादी नेहमी मुस्लिमच का असतो. या सगळ्या प्रश्नाला जर फोडायचं असेल तर या काँग्रेसी लोकांनी मालेगावच्या बॉम्बस्फोटच्या सगळ्या गोष्टीतून एक असं नॅरेटिव्ह या देशामध्ये पसरवायचं काम चालू केलं की हिंदू देखील, तुम्ही देखील आतंकवादी आहात, तुम्ही देखील बॉम्बस्फोट करणार, तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी करणार. मग या सगळ्या गोष्टी असताना इतक्या वर्षामध्ये असा कोणता हिंदू आमचा आतंकवादी आहे की ज्यानं या मानव जातीला नष्ट करण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी केल्या जे हे बाकीचे सगळे आतंकवादी करतात. हे पहलगामचं हे आतंकवादी, हे यांना आतंकवादी म्हणायचं. जे क्रूरतेची सगळी सीमा ओलांडून टाकतात यांना आतंकवादी म्हणायचं. या सगळ्या काँग्रेसच्या नॅरेटिव्हच्या सगळ्या गोष्टी आज या मालेगावचा सगळा रिझल्ट आला, कोर्टाने सगळं सांगितलं, त्याच्यानंतर यांचा तिळपापड उडाला. यांचं सगळं बाहेर आलं या सगळ्या लोकांचं की हे जे म्हणतात ना आपल्याला हिंदू आतंकवाद, हिंदू आतंकवाद. मग हिंदू आतंकवाद, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्याला कुठला आतंकवाद म्हणणार आहात तुम्ही? तो देखील भगवाच होता ना, तो देखील या माणसांसाठीच लढले ना. मग तुमच्या नजरेमध्ये आतंकवाद कोणी नाही, औरंगजेब, अफजल खान की अजून कुठला शाहिस्ते खान की कोण? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला, आपल्या हिंदू धर्माला हे आतंकवादी समजतात. हे काँग्रेस मुळात, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काँग्रेस नावाचा पक्ष जन्मालाच कशासाठी आला तर तो जन्मालाच आला या सगळ्या डाव्यांना कुरवाळण्यासाठी. या देशामध्ये गांधीजींनी फाळणी केली, ते मुस्लिम राष्ट्र वेगळे करून टाकले आणि या देशामध्ये अर्धे असे कट्टर मुस्लिम काही लोक ठेवली जेणेकरून या देशामध्ये पुढील काही येणाऱ्या काळामध्ये हिंदू नावाच्या सगळ्या गोष्टी संपून जातील. कारण मराठा साम्राज्यानंतर हिंदूंची बहुसंख्य मोठी ताकद या राष्ट्रामध्ये निर्माण झाली होती आणि ती या सगळ्या डाव्यांना खूपत होती. मग या बाकीच्या आखाती देशांमधील या सगळ्या लोकांनी या काँग्रेसच्या अंतर्गत त्यांच्या मार्गाने या देशामध्ये या सगळ्या गोष्टी पसरवायचं काम सुरू केलं. लोकशाहीमध्ये नॅरेटिव्ह शिवाय मतदान होत नाही या सगळ्या गोष्टी या काँग्रेसवाल्यांना माहिती होत्या आणि त्यांनी हेच टप्प्याटप्प्याने करत आणलं. आणि हिंदूंना ठेचण्यासाठी हिंदू आतंकवादी आहे म्हणून या सगळ्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या. हे जे काँग्रेसवाले छाती ठोक सांगतायत ना आणि आमची लोक मतदान करत त्यांना फिरतायत, अरे जरा थोडंसं विचार करा की कशामुळं काय झालं आणि कशासाठी म्हणून या काँग्रेसचा जन्म झाला याचा जरा विचार करा तुम्ही, तुम्हाला समजणार देखील नाही. त्या मालेगावच्या बॉम्बस्फोटमध्ये त्या साध्वी प्रज्ञा काय सांगतायत, किती टॉर्चर आणि किती असहाय्य वेदना या सगळ्या लोकांना दिल्या आणि इतका त्रास दिला या सगळ्या लोकांना. बस पीटते थे. उनका पीटना ये था कि किसी भी प्रकार से वो काफी बातें कहलवाना चाहते थे मुझसे जो मैंने नहीं कही. पीटते थे यानी महिला पुलिसकर्मी थी जो? नहीं, महिला पुलिसकर्मी नहीं थी, सभी एटीएस के पुरुष थे, अधिकारी थे और वो पीटते थे. देखिए, जब किसी पर पुलिस को शक होता है आतंकवादी गतिविधियों में शामिल होने का तो फिर थोड़ी बहुत सख्ती तो पुलिस करती है, 1-2 थप्पड़ तो मार देती है. हाँ, 1-2 थप्पड़ मारती तो शायद मेरे ऊपर कोई असर भी नहीं पड़ता. लेकिन उन्होंने इतना भयानक टॉर्चर किया और ये मुझे तभी समझ में नहीं आया कि ये मुझे पीटना शुरू क्यों कर दिया. रात से ही उन्होंने पीटना शुरू कर दिया, पहले कोई प्रश्न नहीं किया. तो मुझे भी ये समझ में नहीं आ रहा था आखिर पीटा क्यों जा रहा है. और बेल्टों से पीटा जा रहा था. बेल्टों से? हाँ, बेल्ट मतलब जो पुरुष बेल्ट लगाते हैं ये बेल्ट नहीं होता है. जहां तक मुझे लगता है कि जो एक्सपेलर होता है उसका जो पट्टा होता है चौड़ा, वो पट्टा होता है, उसमें वो एक लकड़ी की मूठ लगा लेते हैं, उसको व्यवस्थित करके उससे वो पीटते हैं. तो जब वो मारते थे तो एकदम से ये पूरे हाथ ऐसे उभरे चले आते हैं, सूज जाते हैं बुरी तरह से, यहाँ से यहाँ तक ये पूरे सूज गए. जब ये इतने टाइट हो जाते तो उन्हें लगता था ये कहीं फट ना जाए हाथ, तो फिर वो गर्म पानी में नमक डाल के हमारे हाथों को उसमें डलवाते थे. टॉर्चर करना, इतना भयानक टॉर्चर करना प्रारंभ किया कि कोई स्त्री तो दूर की बात है, एक कोई पुरुष भी है, ऐसा लगता है, कहा जाता है कि पुरुष बड़े शक्तिशाली होते, मजबूत होते हैं तो वो सहन कर लेंगे, तो वो भी सहन नहीं कर सकते थे उस चीज को. और उसके बाद जमीन पर ठुकवाते थे हाथ, दीवार में ठुकवाते थे, कागज लेके उसको दबाते थे जिससे ये थोड़े से मुलायम हो जाए हाथ, और फिर वो पीटना शुरू कर देते थे. जब अगला दिन हुआ तो उन्होंने मेरे फोन भी लिए और उसके बाद उन्होंने कहा कि अब तो मैं समझ में आ गया होगा कि हम लोग कौन हैं. तो मैंने कोई उत्तर नहीं दिया. जब उन्होंने कहा कि अभी भी अगर समझ में नहीं आया तो हम समझाना अच्छी भाषा में जानते हैं और अच्छे से समझाएंगे, तब भी मैं चुप थी.
क्योंकि मुझे समझ में ही नहीं आ रहा था कि मैं इनसे कहूँ क्या। फिर उन्होंने कहा, तूने बॉम्ब ब्लास्ट किया है? मैंने कहा नहीं किया। ऐसे कैसे नहीं किया? तुम्हारी मोटरसाइकिल थी उसमें। मैंने कहा मेरी मोटरसाइकिल नहीं हो सकती, क्योंकि वो मोटरसाइकिल मैं 4 वर्ष पहले बेच चुकी हूँ, तो मेरा उस मोटरसाइकिल से कोई संबंध नहीं था जिस मोटरसाइकिल को आप बता रहे हैं। उसके बाद मैं कैसे कहूँ कि वो मोटरसाइकिल मेरी है? उन्होंने कहा नहीं, मेरे पास सबूत हैं इसके, और मैं तुम्हारी मोटरसाइकिल थी, तूने बॉम्ब ब्लास्ट किया है, जीन्स पहन के गई थी तू वहाँ। मैंने कहा नहीं, ऐसा नहीं था। हे सगळं करणारी हे सगळे काँग्रेसवाले आपले पृथ्वीराज चव्हाण सांगतात की सनातनी आतंकवाद म्हणा तुम्ही, हिंदू आतंकवाद म्हणा तुम्ही। भगवा कहना तो गलत है, ये तो सब पॉलिटिकल पार्टी जो अपना लिया है, भगवान नाम दिया है, तो वो गलत है। अगर आपको किसी धर्म का नाम दें तो हिंदू टेरर कहिए, हिंदू फंडामेंटलिस्ट टेरर कहिए, सनातनी टेरर कहिए, लेकिन भगवान न कहिए। अब देवेंद्र जी का ये कहना है कि एक पर्टिकुलर धर्म के लोग आतंकवादी नहीं है, मैं विनम्रता से कहना चाहूंगा, उनको याद दिलाना चाहूंगा कि स्वतंत्र भारत की पहली आतंकवादी कार्रवाई ये नथुराम गोडसे ने की थी। महात्मा गांधी की हत्या की थी। नथुराम गोडसे कौन से धर्म का व्यक्ति था? क्या उसने महात्मा गांधी को गोली मारने से अपना धर्म परिवर्तन कर दिया था? बरोबर कसे बगल मारतायत बघा की छत्रपतींचा भगवा त्याला आतंकवाद नाही म्हणायचा, त्याला तिकडच से भरे यांच्या मनात हेच आहे, हेच त्यांना सांगायचंय का छत्रपतींचा भगवान सनातन धर्माचा भगवा काय वेगळा आहे का? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काय हिंदूंमधले पण दुसरे हिंदू आहेत का? असं अजिबात नाही, असं कदापि नाहीये। या सगळ्या गोष्टी हे सगळे काँग्रेसवाले लोकांच्या गोरगरिबांच्या डोक्यांमध्ये इतकी वर्ष त्यांनी घातला आणि मतदान स्वतःच्या पारड्यात पाडून घेतलं। आज त्यांना कळालं की सगळी लोक सुशिक्षित झालेत, आज सगळ्यांना समजतं की खरं काय खोटं काय। बघा ना, आपल्याला मालेगावच्या गोष्टीविषयी आज माहिती पडलं की बाबा तेव्हा काय झालं होतं, आपल्या लोकांना कसे अटकवले होते, कसं नेरेटिव्ह सेट केलं होतं की हिंदू आतंकवादी आहेत म्हणून। सांगा ना मला, कधी हिंदूंनी आतंकवाद केला? हा कसाब का हिंदू होता का? त्या आपल्या पार्लिमेंटमध्ये झालेला अटॅक का हिंदू होता का? मग इतकी आपल्या सीमांवरती आपल्या जवानांना मारणारे सगळे का हिंदू आहेत का? याचा विचार जरा तुम्ही करा आणि मग विचार करा की हे काँग्रेस काय विचारांचा पक्ष आहे, कशासाठी म्हणून निर्माण झालाय। अहो ते साधं त्यांचं ते दिल्लीतलं काय JNU की काय विचारधारा आहे हो साला? शिकायला जात आहे की साला तर राजकारण करायला जात आहे? विचार जरा बघा या डाव्यांची कशी आहे आणि कसं फुपावलं जात आहे। आमच्या अस्मितेला, आमच्या हिंदूंच्या, आमच्या परंपरांना, आमच्या संस्कृतीला मातीमोल करून टाकायचं, ठेचून काढायचं। या जगामध्ये जर कुठली संस्कृती, कुठला धर्म जर या आक्रंत्यांच्या समोर उभा राहिला असेल ना, तर तो आपला हिंदू धर्म होता ना। आपले हिंदू राजे, आपले सगळे मावळे ना, आपली सगळी लोक यांच्या विरोधात उभी ठाकली। बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे आमचे मराठे, म्हणजे आम्ही जगलो तर अजून लढू। साल्यांनो, ही गोष्ट सांगणारे विचार करा, हे धर्मासाठी आपल्याला लढत होते। आपण काय छत्रपती शिवाजी महाराजांनी काय कुठे इराण इराकमध्ये जाऊन काय अन्याय अत्याचार करून तिकडे स्वराज्य स्थापन नाही केलं। आमच्या माता भगिनींवरती, आमच्या रयतेवरती जर तुम्ही अन्याय कराल तर आम्ही स्वराज्य निर्माण करू, हे सांगण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। त्यांना हे काँग्रेसवाले हिंदू आतंकवाद म्हणतायत। हे सरळ सरळ तुम्हाला अरे तुम्हाला संपवायचं हिंदूंना। एकच राष्ट्र राहिलं, एकच देश तर राहिला या जगामध्ये। हे पादरी तर हळूहळू घुसले ते सगळे। हे गोरगरिबांना तांदूळ देऊन, पैसे देऊन, हे आपले बिंडोक डोक्याचे, यांना काय अक्कल नाहीये। म्हणजे कसं असतं, एक गोष्ट लक्षात घ्या, जातीवंत माणसं लागतात रक्ताची, जी धर्म जपतात। जे या मुस्लिम राष्ट्रांमध्ये जे काही मोजके हिंदू राहिलेत ना, अरे ते खरे आपले हिंदू, त्यांना म्हणायचं हिंदू। आणि हे जे आपली बांडगुळं आपल्या देशात बहुसंख्य हिंदूंच्या देशात राहून जे धर्म बदलतायत ना, हे आपल्या कामाचे काय? या सगळ्या गोष्टींवरून काँग्रेसची फक्त एकच नीतिमत्ताने या सगळ्या गोष्टी दिसत आहेत की त्यांना हिंदू नको आहे। त्यांना हे भारतीय जनता पार्टीचं सरकार, हे हिंदुत्ववादी सरकार डोक्यात खुपतंय, कारण त्यांना नेहमी असं वाटतंय की हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हिंदू संपणार नाही, जोपर्यंत हे आहे तोपर्यंत हिंदू ताटमानेने फिरेल। आणि आम्ही काँग्रेसला मतदान करतायत, काँग्रेसचे झेंडे घेऊन उड्या आणतायत। विचार करा जरा, तुम्ही काय करताय आणि तुम्ही काय केल्यानंतर काय होणार आहे। या काँग्रेसची ही जी काही मानसिकता हिंदूंच्या विषयीची, ती सगळी समूळ नाश केली पाहिजे, कारण ती या देशाला अत्यंत घातक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा।